नमस्कार मित्र. भोग आणि त्याग. मी आता ही एक लघुकथा सादर करतोय. लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. भोग आणि त्याग. आपल्या ध्येय साधनेच्या आड येणाऱ्या अनेक आकर्षक गोष्टींचा साधकाला मोठ्या कठोरपणे त्याग करावा लागतो. हे परमार्थाच्या वाटेवरचं सत्व आणि तत्व आहे. मित्रांनो, एक छोटीशी कथा. एक तरुण साधू होता. ज्या वयात विषय सुखाची परमावधी वाटावी त्या वयात त्याला वैराग्य आलं आणि त्यानं जंगलाची वाट धरली. गंगा नदीच्या काठावर एक पर्णकुटी बांधून तो स्वतःला साधनेमध्ये सदैव गर्क ठेवू लागला. प्रत्येक क्षणी भगवंताशी संलग्न कसं राहायचं, अनुसंधान कसं टिकवायचं आणि आत्मानंदात कसं रमून जायचं याचं ज्ञान त्याला अवगत झालं. साधना सिद्ध होत गेली, परंतु पोटापाण्याचं काय? भुकेच्या वेळी भूक लागणारच. शरीर अन्नमय कोश आहे, त्याच्या पूर्ती वाचून ते शांत राहणार कसं? म्हणून भूक शमवण्यासाठी तो जंगलातून थोडा काळ लोकवस्तीत यायचा. 4 घरी भिक्षा मागून पदरात पडणाऱ्या अन्नाला पवित्र समजून आपला तो उदरनिर्वाह करायचा. कधीकधी भिक्षा मागत असताना काही घरी तरी त्याला विचित्र अनुभव यायचे. काही गृहिणी घराच्या बाहेर येऊन भिक्षा घालायच्या ऐवजी पुढं चला महाराज असं म्हणायच्या. त्यामुळं त्याच्या पदरी निराशा पडायची आणि झोळी मात्र रिकामीच राहायची. एकदा तो एका धनिकाच्या दारात उभा राहिला. ओम भिक्षां देही अशी आरोळी ठोकली आणि काय नवल, एक सुंदर युवती भरलेलं ताट घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. क्षणभर ताटातली ती भिक्षा त्याच्या झोळीत घालण्याचं ती विसरूनच गेली. त्या तरुण साधूच्या सुंदर मुखमंडलाला ती न्याहाळू लागली. साधूच्या डोळ्यातलं तेज तिला प्रसन्न करत होतं. त्या तरुण साधूच्या सौंदर्याचा मोह अनावर होऊन तिनं मोठ्या आस्थेनं जिज्ञासा केली. कुठे राहता महाराज आणि काय करता? साधूनं आपला परिचय दिला. भिक्षेसाठीच काय तो लोकसमूहात येतो, अन्यथा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवेती, आणि आम्ही एकांतवासात गुणदोषांहून वेगळं राहतो. त्या त्यागपूर्ण उद्गारातून आश्चर्यचकित आणि आनंदित होऊन ती म्हणाली, ठीक आहे महाराज, पण भिक्षेसाठी लोकसमूहात येता ना? तर मग असं करा, रोज माझ्या घरी या. मी तुम्हाला पोटभर भिक्षा वाढेल, जेणेकरून तुम्हाला अन्य कोणाच्या घरी जाण्याचा प्रश्न पडणार नाही. तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला रोज रोज भिक्षा घालून तुमच्या दर्शनानं आम्ही पवित्र होऊ. याल ना महाराज? तिच्या लाघवी बोलण्याचा साधूवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु भिक्षा मिळण्याची खात्री मात्र झाली आणि साधूनं आपला पाय काढता घेऊन जंगलाची वाट धरली. दिवसामागून दिवस जात होते. साधूच्या तपस्येचं तेज प्रखर होत होतं. कुणीही त्याच्या तेजस्वी देहाकृतीकडं पाहिलं की कुणाच्याही मनात साधू दर्शनाचा भाव जागा व्हायचा, कारण तो त्या वैराग्यपूर्ण तपस्येचा परिणाम असायचा. पण कुणाचं ना कुणाचं मन विषय वासनेनं बरबटून सुद्धा जायचं. त्या स्त्रीचंही तसंच झालं. कधी सकाळ होते, कधी 12 वाजतात आणि तो तरुण साधू भिक्षेच्या निमित्तानं आपल्या हवेलीसमोर उभा राहतो आणि मी त्याला डोळे भरून कधी पाहते असं तिला वारंवार वाटायचं. जंगलात साधूनं उत्तरोत्तर तपसाधनेची वेळ वाढवली होती. त्याचा परिणाम असा होऊ लागला की ईश्वराच्या ध्यानधारणेत तो तहानभूक विसरून जायचा आणि कधीकाळी भूक लागली तर भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडायचा. त्यामुळं साधूच्या त्या तरुण युवतीच्या हवेलीकडे येण्याच्या वेळा मागंपुढं होऊ लागल्या. त्याचा परिणाम त्याची वाट पाहणाऱ्या युवतीवर होऊ लागला आणि ती अस्वस्थ होऊ लागली.
एकदा असंच त्याला भिक्षा स्वीकारण्यासाठी यायला खूप वेळ झाला. त्याची वाट पाहत ती युवती त्रासून गेली होती. अन्न शिळं होऊ लागलं होतं. अवेळी उपस्थित झालेल्या तरुण साधूला पाहून तिचा तोल गेला आणि तिनं भीत काहीसं संकोचानं परंतु थोडंसं धाडस करून विचारलं, काय हे, किती विलंब करून तुम्ही भिक्षेला येता? पूर्वी असं होत नव्हतं. तुमच्यावर कोणीतरी जीव टाकतंय हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? तुमची वाट तरी किती पाहायची? नाही कळणार पुरुषांना आम्हा स्त्रियांची मनं. आणि जाऊ द्या, आज तुम्हाला खरं सांगून टाकते. महाराज, तुमचे तेजस्वी डोळे, मनमोहक मुखमंडल मला खूप आवडतं. तुमचं मला वेड लागलंय महाराज. खरंच वेड लागलंय. पण एक विचारू, तुम्हा सिद्ध साधूंना भूत, भविष्य आणि वर्तमान कळतं म्हणे, हो की नाही? मग मग माझं तुमच्यावर प्रेम जडलंय हे तुम्हाला कसं कळत नाही? रोज तुमच्यासमोर साज शृंगार करून उपस्थित होते, पण कधीही तुम्ही माझ्या सौंदर्याची तारीफ केल्याचं आठवत नाही. बोला ना महाराज. यापूर्वी असा संवाद कधी झाला नव्हता, किंबहुना अशा संवादाची त्या साधूला सवय नव्हती. तिनं वाढलेली भिक्षा त्यानं आपल्या झोळीत ग्रहण केली आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता तो आपल्या पर्णकुटीच्या दिशेनं झपझप पावलं उचलून चालू लागला. असं कथन यापूर्वी कधीच झालं नव्हतं. अशा चर्चा त्याच्या परिचयाच्या नव्हत्या, म्हणून त्यानं काढता पाय घेतला होता. परंतु त्याच्या पाठमोऱ्या देहाकृतीकडं पाहत ती युवती दारात कितीतरी वेळ उभी होती, अगदी साधू दिसेनासा होईपर्यंत. साधूची पावलं पर्णकुटीच्या दिशेनं पडत होती खरी, परंतु विचारचक्र त्या सुंदर युवतीच्या मानसिक पतनाच्या चिंतेनं अधिक गतिमान झालं होतं. आता तो गंगातटावर पोचला होता. नैवेद्य गंगामाईला द्यायचा, गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण करायचं आणि पर्णकुटीत श्रीहरीचं नाव घेत घेत वदनी कवळ घ्यायचा, हा त्याचा परिपाठ होता. परंतु आज मात्र गंगातटाहून त्याचं पाऊल पुढं पडत नव्हतं. विचारांती क्षणार्धात त्यानं सगळीच्या सगळी भिक्षा गंगेला अर्पण केली. विवेकाचं वैराग्यात रूपांतर झालं आणि बाजूला उभ्या असलेल्या पर्णकुटीला त्यानं स्वतःच्या हातानं आग लावली. आगीचा भडका उडाला, ज्वाला आकाशाला भिडल्या आणि त्याची पावलं पुन्हा त्या तरुण युवतीच्या हवेलीच्या दिशेनं पडू लागली. स्थळकाळाचं अंतर संपलं होतं आणि आता तो त्या धनिकाच्या हवेलीसमोर पुन्हा एकदा उभा टाकला होता. ओम भवती भिक्षां देही, अशी हाक त्यानं मारली. आता त्याला वेगळीच भिक्षा हवी होती. अवेळी कानावर आलेली हाक ऐकून ती युवती लगबगीनं हवेलीच्या प्रवेशद्वारावर आली. महाराज, तुम्ही? आनंदित होऊन जणू काही महाराजांवर आपल्या कथनाचा परिणाम झाला अशा आविर्भावानं तिनं आश्चर्य व्यक्त केलं. होय, मीच तो. तिचं कुतूहल जागं झालं. बोला ना, पुन्हा कसं येणं केलं? तिनं विचारणा केली. तुझ्या दारी वारंवार येऊन भिक्षा ग्रहण करणं सर्वतः योग्य नाही आणि नव्हतं, अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. परंतु भिक्षा मिळण्याची खात्री आणि तीही रुचकर, त्यामुळे मी बेसावत राहिलो. विवेक आणि वैराग्याची एकसंध साधना करताना मी नाही, परंतु माझ्यामुळं कोणीतरी विकारांना बळी पडतंय याची जाणीवच मी गमावून बसलो होतो. ती चूक आता मी दुरुस्त केली आहे. मी आता हा प्रदेश कायमचा सोडून दूर जातो आहे. देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांच्या पडाव्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्यजावा. अशा निश्चय आणि निर्धारानं माझी साधना चालू होती आणि चालू राहील. मी प्रगतीची शिडी चढत होतो आणि तू अधोगतीच्या खाईत उतरत होतीस. दिलेल्या आणि खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी
तुला धन्यवाद देण्यासाठी माझी पावलं तुझ्या हवेलीच्या दिशेनं पडली. तुला माझ्या देहदर्शनाची नाही, तर माझ्या तत्त्वदर्शनाची अधिक आवश्यकता आहे असं मला वाटतं. भिक्षा वाढण्याचं पुण्यकर्म जे तुझे हात करत होते, त्याचवेळी तुझे डोळे मात्र माझ्या दर्शनानं विकृत होत होते. कळत होतं मला ते. परंतु मी तुझ्या हातातल्या दातृत्वाच्या संस्कारांकडे अधिक पाहत होतो. काही हरकत नाही. आपल्या मनात विचारांची सुसंगती घडून आली की आपली इंद्रिय सुसंघटित होतात, एकसंघ होतात आणि त्यातूनच झोपडीला आग लागते. भोगांचा त्याग झाल्यावरच योगाचा अनुभव येतो आणि योगाचा अनुभव आल्यावरच भोगाची इच्छा संपुष्टात येते. हे बघ, तू गृहस्थ आहेस आणि मी एक विरक्त. तुझं गृहस्थ असण्याचं भान सुटलं तरीही तू गाफील आहेस आणि माझं विरक्त असल्याचं भान सुटू नये म्हणून मी सावध आहे. तू उत्तम गृहस्थ व्हावं आणि मी एक उत्तम विरक्त, या सद्भावनेसह मी तुझा निरोप घेतो. शुभम भवतु कल्याणम. साधूनं प्रस्थान ठेवलं आणि तिनं मस्तक लावून हात जोडून त्याला वंदन केलं. ती पाठमोरी देहाकृती अदृश्य होईपर्यंत तिचे हात जुळले होते, कारण तिला दिव्यत्वाची प्रचिती आली होती. भोग आणि त्याग ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात, मंचर. त्यांचा मोबाईल नंबर 9860762490. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात यांनाही कळवू शकता आणि मलाही कळवू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186.